स्वागत करती हूँ। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। जिला परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पद चुनाव के समय हुए हाई प्रोफाइल ड्रामे के बाद 1 नवंबर को 4 सभापतियों के चुनाव पर भी सत्ता पक्ष के सारे सदस्यों की एक तरफा जीत हुई। इस बार भी पूर्व मंत्री सुनील केदार के करीबी व पसंद के सदस्यों के नामों पर मुहर लगी। मित्र दल राका को एक ही सभापति दिया गया और इस पाले के प्रवीण जोत की लॉटरी लगी। कुल 58 सदस्यों में 51 की ही वोटिंग प्रक्रिया में शामिल हुए। 7 सदस्य या तो उपस्थित नहीं रहे या फिर तटस्थ रहकर अपनी नाराजगी दर्शा दी। कांग्रेस राका की जीत तो पहले ही सुनिश्चित थी, क्योंकि इस बार अध्यक्ष चुनाव के समय का घटनाक्रम न दोहराया जाए, इसका बंदोबस्त पहले ही आला नेताओं द्वारा कर दिया गया था। सन्माननीय लोकनेते सुनीलजी केदार साहेब यांच्या आशीर्वादाने, यांच्या विश्वासाने आणि जिल्हाध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी मुळक साहेब यांनी दाखवलेला विश्वास, प्रदेश उपाध्यक्ष आणि निरीक्षक सन्माननीय नानाभाऊ गावंडेजी आणि आमचे नेता कामठी विधानसभेचे नेता आणि जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सन्माननीय सुरेश भाऊ भोयर यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे समग्र काँग्रेस पक्षाच्या नेते मंडळीमुळे राष्ट्रवादी, शेकाप, गोंगाप आणि अपक्ष या सगळ्यांच्या सोबतीमुळे आज हा अतिशय चांगला विजय प्राप्त झालेला आहे। आज सभागृहामध्ये विरोधकांना 13 तर आम्हाला 38 मते प्राप्त झालेली आहे आणि आमचे 4ही विषय सभापती जे आहेत ते आज सभागृहामध्ये निवडून आलेले आहे। निश्चितच जिल्हा परिषद ही ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्यरत असते आणि आमच्या नेत्यांनी नेहमीच आम्हाला सांगितलेलं आहे, त्यांचं नेहमीच मार्गदर्शन राहिलेलं आहे की ग्रामीण भागाचा विकास, ग्रामीण जनतेचा विकास, आणि मला विशेषतः महिला आणि बालकल्याण हे अतिशय चांगलं खातं मिळालेलं आहे। तेव्हा महिलांच्या सबलीकरणासाठी, त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि बालविकासांसाठी त्यांच्या म्हणजे इव्हन जरी शिक्षण खातं जरी माझ्याकडे नसलं तरी आम्ही सगळे सभापती एकत्रच आहोत। जिल्हा परिषद आमची आहे, त्याच्यामुळे शिक्षणापासून त्यांच्या आरोग्यापर्यंत आणि त्यांच्या विकासापर्यंत जे जे कार्य आम्हाला करता येतं, जिल्हा परिषदच्या राज्यातील केंद्र सरकारच्या देखील जिल्हा परिषदच्या माध्यमातून चालणाऱ्या ज्या ज्या योजना असतील त्या त्या तळागाळापर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्ही सातत्यपूर्ण प्रयत्न करणार आहोत। यासोबतच या जिल्हा परिषदच्या माध्यमातून जिल्हा परिषदचं एकूण बजेट कसं वाढवता येईल यावर देखील आम्हाला यावेळी विचार करायचा आहे आणि त्या दिशेने देखील आपल्याला प्रयत्न करायचा आहे। आणि अशा प्रकारे सर्वजण एकत्रित येऊन आणि आमचे जे सन्माननीय माजी पदाधिकारी आहेत, म्हणजे आत्ताचे जे पदाधिकारी आहे, सन्माननीय अध्यक्ष मुक्ताताई कोकुर्डे, सन्माननीय उपाध्यक्ष कुंदाताई राऊत आणि माझ्यासोबतच निवडून आलेले सन्माननीय समाज कल्याण सभापती मिलिंदजी सुटे आहेत, सन्माननीय राजूभाऊ कुसुंबे आहे, सन्माननीय बाळूभाऊ जोध आहेत, यांच्या सोबतच आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि जे मागचे माजी सन्माननीय अध्यक्ष रश्मीताई बर्वे आहे, माजी सन्माननीय उपाध्यक्षा सुमित्राताई कुंभारे आहे आणि या जिल्हा परिषदला सतत मार्गदर्शन करणारे आमचे मार्गदर्शक सन्माननीय मनोहर भाऊ कुंभारे आहेत। त्यानंतर विषय समितीचे माजी सभापती नेमावलीताई माटे आहेत, भारतीताई पाटील आहेत, उज्ज्वलाताई बोढारे आहेत आणि आमचे बंधू तापेश्वर भाऊ वैद्य आहेत। यांचा 2.5 वर्षाचा, 2.25 वर्षाची जी कारकीर्द आहे त्याचा अनुभव, त्यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांच्या सोबतच आम्ही सगळेजण एकत्रितपणे विकासाच्या दिशेने, ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्य करणार आहोत। दीपावली से पहले आंगनबाड़ी सेविका कर्मचारियों के वेतन में बढ़ोतरी होगी, ऐसी घोषणा राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और महिला एवं बाल विकास मंत्री द्वारा की गई थी। इसकी खबरें लगातार अलग अलग अखबारों और टीवी चैनलों में दिखाई दी, लेकिन उसके बाद किसी भी कैबिनेट बैठक में इसकी चर्चा नहीं हुई। सरकार ने दिवाली के अवसर पर यह झूठा ऐलान कर किसी तरह इन आंगनबाड़ी महिलाओं का अपमान किया है। सरकार अपनी घोषणा पर अड़े रहकर और आंगनबाड़ी कार्यकर्ताओं को कम से कम 22,000 रुपए मासिक वेतन दिया जाना चाहिए,
ऐसी मांग आंदोलन के मौके पर की गई। कर्मचाऱ्यांना 22,000 किमान वेतन लागू झालंच पाहिजे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 22,000 किमान वेतन लागू झालंच पाहिजे। काय मग या घोषणाबाद सरकारचं करायचं काय? हम सब जिल्हा परिषद बुलढाणा येथे आम्ही निदर्शने करीत आहोत। आमच्या 4 प्रमुख मागण्या घेऊन आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे। एक, मोबाईल सदोष पद्धतीने ॲप द्या, दुसरी ग्रॅज्युइटी, तिसरी मानधन वाढ आणि चौथी VCDC। त्यामध्ये दिवाळीपूर्वी सरकारने जी मानधन वाढ सांगितलेली होती त्याबाबत अद्यापही काही सरकारने निर्णय घेतलेला नाही आहे। त्यांनी आम्हाला फक्त एक आश्वासन दिलेले आहे, ते ताबडतोब त्यांनी पूर्ण करावे आणि सेविकांना किमान 22,000 व मदतनीसांना 18,000 असे मानधन द्यावे। या उद्देशाने आम्ही हे निदर्शने आज ईशा घोडे, तालुका अध्यक्ष CITU चिखली तालुका। आज आम्ही राज्यभरात 1 नोव्हेंबर रोजी सरकारने जी दिवाळीपूर्वी वाढ दूरदर्शनवर आपण बघत होतो की सेविकांच्या मानधनात वाढ केली, परंतु या फसव्या वाढीचा अंगणवाडीच्या सेविकांच्या मानधनात काही वाढ झालेली नाही। फक्त सरकार आश्वासन देतं आणि कोणत्याही प्रकारची वाढ आमच्या मानधनात झालेली नाही। त्यासाठी हे आमच्या आज महाराष्ट्रभर निदर्शनं सुरू आहेत। तसंच आज आपल्या बुलढाणा जिल्ह्यातही आम्ही करतोय। आणि ग्रॅज्युइटीचा लाभ गुजरात सरकारने सुप्रीम कोर्टात जी केस टाकली होती तर तिथे तो निर्णय अंगणवाडी सेविकांच्या बाजूने लागलाय। तर ग्रॅज्युइटीचा लाभ महाराष्ट्र सरकारने सुद्धा आमच्या कर्मचाऱ्यांना द्यावा आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरघोस वाढ करावी। या तुटपुंजा मानधनात सेविकांचा कोणताही गुजारा होत नाही आणि महागाई सारखी वाढत आहे। तर महागाईच्या दृष्टीने सरकारने किमान 22,000 रुपये मानधन करावे किंवा किमान वेतन अंगणवाडी सेविकांना द्यावे, एवढी आमची प्रमुख मागणी आहे। देश में लोकतंत्र की हत्या हो रही है, संविधान को बदलने की कोशिश की जा रही है तथा देश में तानाशाही और देश बांटने की कोशिश हो रही है। इसका विरोध करने के लिए जनसंवाद यात्रा का आयोजन किया गया है। इस बात की जानकारी स्वराज्य इंडिया के संस्थापक योगेंद्र यादव ने प्रेस संवाददाताओं से बात करते हुए कहा, नफरत तोड़ो संविधान बचाओ, नफरत तोड़ो भारत जोड़ो ये नारा लेकर योगेंद्र यादव नांदेड़ से कोल्हापुर में आए हैं। ऐतिहासिक दसरा चौक शाहू स्मारक भवन में उन्होंने केंद्र सरकार पर निशाना साधते हुए संविधान बचाने के लिए आह्वान किया। एक ऐसे माहौल में जब देश में लोकतंत्र की हत्या हो रही है, संविधान को तार तार किया जा रहा है, ऐसे में देश को बचाने के लिए भारत जोड़ो यात्रा एक बहुत बड़ा प्रयास है। और हम जैसे लोग जिनका कांग्रेस पार्टी से कोई संबंध नहीं है, ऐसे तमाम जन आंदोलन आज भारत जोड़ो यात्रा के साथ जुड़े हैं ताकि देश में चुप्पी टूटे, अकेलापन समाप्त हो और देश में आज जो तानाशाही हो रही है और देश को बांटने की जो कोशिश हो रही है इसके विरुद्ध खड़े हो सके। आज देश में केवल 2 ही पक्ष हैं। जब घर में आग लगी हो तो 2 ही पक्ष दिखते हैं, एक वो जो पेट्रोल की बोतल लेके घूम रहे हैं और एक वो जो पानी की बाल्टी लेके आ रहे हैं। आज यहाँ कोल्हापुर में ऐसे तमाम पक्ष इकट्ठे हुए जो देश को बचाने के लिए, देश को जोड़ने के लिए इकट्ठे हुए हैं। और भारत जोड़ो यात्रा ने पहले से ही इस देश का मिजाज बदलना शुरू कर दिया है और मुझे उम्मीद है कि जब तक ये यात्रा कन्याकुमारी से कश्मीर तक पहुंचेगी तब तक देश एक करवट ले चुका होगा। शाहू महाराज की समता नगरी कोल्हापुर से बिंदु चौक से शहीद का आशीर्वाद लेके महात्मा फुले और बाबा साहेब अम्बेडकर से प्रेरणा लेते हुए जो यात्रा शुरू हुई है, महाराष्ट्र के 9 जिलों से निकलती हुई ये यात्रा अंततः 9 नवंबर को नांदेड़ में जाके मिलेगी भारत जोड़ो यात्रा से, जो कि कन्याकुमारी से आ रही है। मैं महाराष्ट्र के सभी जन आंदोलनों से, सभी नागरिकों से, जन संगठनों से, संघर्ष करने वाले तमाम साथियों से अपील करता हूँ कि ये पक्ष देखने का समय नहीं है, ये देश बचाने का समय है। हम सब लोग आएँ। महाराष्ट्र में भारत जोड़ो यात्रा 7 नवंबर को प्रवेश कर रही है, उसके बाद 20 नवंबर तक रहेगी। आप सबसे अनुरोध है, महाराष्ट्र में किसी भी जगह आइए और इस यात्रा के साथ जुड़िए ताकि आप अपने बच्चों को, आने वाली पीढ़ी को कह सकें
कि जब देश जलाने की कोशिश हो रही थी तब मैंने देश बचाने की कोशिश की। गोंदिया शहर के संजय नगर के बस्तियों में रहने वाले 333 अतिक्रमण धारकों को आखिरकार भूमि भूखंड बांटप किए गए और इस जमीन का बंटवारा राज्य के राजस्व मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल ने किया है। विशेष रूप से कई वर्षों से संजय नगर के अतिक्रमण कार्यों द्वारा कई बार विरोध प्रदर्शन किया गया और अंत में इस सब का फायदा हुआ। गोंदिया शहर के कवानी मैदान में नगर परिषद द्वारा आयोजित इस कार्यक्रम में राजस्व मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल के साथ सांसद सुनील मेंढे और विधायक विनोद अग्रवाल भी मौजूद थे। बऱ्याच वर्षाची संघर्षाची आज खरी अर्थानं परिपूर्ती होते। माझे सहकारी माननीय गोपालदा अग्रवालजी यांनी अनेक वर्ष याच्यासाठी प्रयत्न केले। त्याचबरोबर विद्यमान आमचे खासदार मेंढे साहेब आहेत, विद्यमान आमदार विनोदजी अग्रवाल साहेब आहेत, या सगळ्यांच्याच प्रयत्न आज ह्या 333 लाभार्थ्यांना पट्टे वाटप झालेत आणि मला वाटतं एक मोठ्या संघर्षाची आज परिपूर्ती होते, त्याचा आनंद आहे। आज सर्वांसाठी घरे या केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या धोरणानुसार आज नगरपरिषद गोंदिया हद्दीतील संजय नगर जी झोपडपट्टी आहे तेथील एकूण 333 लाभार्थ्यांना पट्टे मंजूर झाले। शासनाच्या सगळ्या प्रकारच्या मंजुऱ्या घेऊन झुडपी जंगलमधून त्याचं निर्वनीकरण करून नगररचना विभागाकडून त्याची मंजुरी घेऊन आज एकंदरीत 333 पात्र लाभार्थ्यांची यादी मंजूर झालेली आहे आणि 333 लाभार्थ्यांना आम्ही पट्टे वाटप केलेले आहे। यामुळे त्यांना फायदा हे होणार आहे की त्यांना हक्काची जमीन मिळाली। यामध्ये ते शासनाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जे आवास योजना आहे त्याचा देखील फायदा घेऊ शकतात आणि ज्यांची स्वतःची परिस्थिती आहे, जे स्वतः बांधकाम करू शकते, ते देखील आपलं हक्काचं घर आज या आपल्या पट्ट्यावर बांधकाम करू शकते। नाही, अडकले कोणाचेच नाही। आज प्रतिनिधी स्वरूपामध्ये आम्ही 12 लोकांना दिले। याच्यामध्ये काय आहे की SC ST OBC यांना फ्री असतो, तर त्यामुळे जिथपर्यंत आपल्याला त्यांची कास्ट सर्टिफिकेट ऑफिशियल कास्ट सर्टिफिकेट आपल्याला मिळत नाही तिथपर्यंत त्यांना आपल्याला पट्टा देता आला नाही। आता येत्या 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही सगळ्यांना पत्र देऊन जे SC ST OBC कॅटेगरीमध्ये आहे त्यांचे आम्ही कास्ट सर्टिफिकेट जमा करणार आहे आणि जे ओपन आहे परंतु 500 स्क्वेअर फीटपेक्षा जास्त जागा त्यांच्या ताब्यात आहे तर त्यांना एक महसूलचं एक शुल्क भरावं लागतो, त्याला नजूल शुल्क म्हणते। ते शुल्क भरण्यासाठी देखील आम्ही त्यांना पत्र देणार। ते शासनाच्या तिजोरीमध्ये ते पैसे जमा झाले की त्यांना आम्ही पट्टा वितरित। जेबी इंडिया न्यूज में लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। विश्व शांति के साथ साथ सभी मनुष्यों के कल्याण और खुशी की कामना के लिए जहाँ भी भगवान बुद्ध जुड़े हैं ऐसे पवित्र स्थानों पर हर साल लाइट ऑफ बुद्ध धर्मा फाउंडेशन और अंतर्राष्ट्रीय त्रिपिटका परिषद की ओर से भगवान बुद्ध की शिक्षाओं का संग्रह त्रिपिटका पुस्तक अंतर्राष्ट्रीय स्तर पर संकलित किया जाता है। इस मौके पर पूरे देश में धम्म यात्रा का आयोजन किया गया है। यह धम्म यात्रा दिल्ली से शुरू होकर आज एलोरा अजंता होती हुए बुल्ढाना पहुंची। सुबह 10 बजे जय स्तंभा चौक से धम्मगिरी बुद्ध विहार तक भव्य मोटरसाइकिल रैली निकालकर धम्मगिरी में भिक्षु संघ का स्वागत किया गया। द बुद्धिस्ट चॅरिटेबल ट्रस्ट बुलढाणा याच्या अंतर्गत आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। 16 देशातील भिक्खू हे
भारत देशामध्ये जिथे गौतम बुद्धाचा जन्म झाला त्या देशाला भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा कार्यक्रम हा दिल्लीवरून सुरू झालेला आहे. त्यानंतर दिल्लीहून आल्यानंतर ते औरंगाबादला आले. औरंगाबादहून त्यांचा याला वेरूळला गेले पहिल्या दिवशी. वेरूळच्या नंतर दुसऱ्या दिवशी याला अजिंठ्याला गेले आणि चौक्यावरून ते इथे आलेले आहेत. या ठिकाणी आलेल्या सर्व मॉंगचं भंतेजींचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांची भोजनाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि इथून ते पुढे आणखी नागपूरला त्यांची चॅन्टिंगचा कार्यक्रम झाल्यानंतर पुढे नागपूरला प्रयाण करणार आहे. कोल्हापुर शिवाजी विद्यापीठ सीनेट का चुनाव होने जा रहा है। इस चुनाव में शिवाजी विद्यापीठ का कारोबार फुले शाहू आम्बेडकर इन महामानव की विचारधारा से चले, इस बात को लेकर शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ शिवसेना उद्धव ठाकरे ऑल इंडिया यूथ स्टूडेंट फेडरेशन ऑफ इंडिया की ओर से शिव शाहू आघाड़ी स्थापित की है। इस चुनाव में हम सभी जगह से जीतेंगे, ऐसा विश्वास शिवसेना के जिला प्रमुख संजय पवार और गिरीश खोंडे ने पत्रकार परिषद देते हुए संवाददाताओं से कहा। शिवाजी विद्यापीठाच्या यावर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या सिनेटच्या निवडणुकांमधील ज्या 10 पदवीधर मतदारसंघातील जागा आहेत त्याच्यासाठी शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांनी हे ऐतिहासिकरित्या यापूर्वी असं कधी घडलं नव्हतं अशा पद्धतीनं देशभरातील आणि खास करून कोल्हापूर सांगली सातारा इथलं वातावरण लक्षात घेता आम्ही हे 4 संघटना पक्ष एकत्र आलेलो आहोत आणि जेव्हा या 4 संघटना ऐतिहासिक एकत्र येतात तेव्हा जे काही शिक्षण सम्राट असतील आणि शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर आणि करोडराव पाटील आणि खास करून प्रबोधन ठाकरे यांच्या विचारांच्या विरोधी कारभार जो शिवाजी विद्यापीठात सुरू आहे ते तशा विद्यार्थी विरोधी कारभार लादणारी जी काही आघाडी आहे त्यांच्या विरोधात आम्ही दंड ठोकून आज इथं जाहीर करतो आहे आणि निश्चितपणे जसं पवार साहेबांनी सांगितलं सोलापुरातील 8 जागा जिंकल्या पण इथल्या 10च्या 10 जागा ज्या आहेत त्या आम्ही जिंकू आणि त्यासाठी आम्ही रस्त्यावरती चळवळी करणारे जे लोक आहोत त्यांना अशी अपेक्षा आहे की जसा लोक आम्हाला रस्त्यावरच्या चळवळीमध्ये आमच्या मोर्चांमध्ये आंदोलनामध्ये सहभाग घेतात त्याच पद्धतीनं आम्हाला हे जे 36,742 एवढे मतदार आहेत हे भरघोस मताने ऐतिहासिकरित्या विक्रमी मताने आम्हाला निवडून देतील आणि आम्ही या महापुरुषांच्या विचारांचं आणि नवीन शैक्षणिक धोरण जे येऊ घातलेलं आहे बहुजन समाजाला शिक्षणाच्या याच्यातून बाहेर काढणारं शाळा बंद करणारं कॉलेज बंद करणारं हे जे धोरण आहे याच्या विरोधात आम्ही लोकांच्या बाजूने काम करायची लोकसंधी देतं अशी आम्हाला अपेक्षा आहे. रायगढ़ जिले में जहां पर्यटन स्थल विकसित हो रहे हैं वहीं पर्यटकों की यात्रा को आरामदायक और सुरक्षित बनाने के लिए कदम उठाए जा रहे हैं। भाऊसा धक्का से वाटर टैक्सी सेवा शुरू की गई है। इससे पर्यटन क्षेत्र को बढ़ावा मिलेगा और स्थानीय व्यापार को भी बढ़ावा मिलेगा। 1 नवंबर से भाऊसा धक्का से मांडवा अलीबाग तक वाटर टैक्सी से यात्रा शुरू की गई है। सुरुवात चांगली केली तर अशी सुरुवात तर कंटिन्यू केली फॉर लॉंग टाईम असं बघू नका की आज पॅसेंजर नाही आहेत. याचं मुख्य कारण असं आहे की पॅसेंजर्सना किंवा लोकांना माहिती नाही की नवीन सोय झालेली आहे. जर तुम्ही हे मार्केटिंग प्रॉपर केलं तर ही चांगली फॅसिलिटी लोकांपर्यंत पोचेल आणि लोक त्याचा फायदा घेतील. पॅसेंजरसाठी बस सेवा ठेवली आहे अलिबागपर्यंत. हां, त्याच्याकरता मी काय सांगतो की हे काय असतं कुठल्याही ह्याच्यावर गेल्यावर उतरल्यानंतर टॅक्सी बस हे लोक वाटेल तसे पैसे मागतात. तर त्याच्याकरता या सर्व्हिसला अटॅच सर्व्हिस पाहिजे ती पार्ट ऑफ द सीस म्हणजे पुन्हा आणखीन कोण नवीन शोधाशोधी करायला नको. गोव्यामध्ये सुद्धा गेलं तर हाच इश्यू असतो की उतरल्यानंतर लोक काही दुसरे रेट सांगतात. तर ही जर सोय ह्याला टॅक्सी बस ह्याला जर अटॅच जर असेल तर फार चांगलं. फिरायला आलो असता सुट्टीचं आज भाऊच्या धक्क्यावरून वॉटर टॅक्सी आज एक नवीन उपक्रम चालू झालेला आहे. अतिशय सुंदर अशी टॅक्सी वातानुकूलित AC आणि खूपच आमच्या फॅमिलीसहित आम्ही आलेलो आहोत. खूप मस्त मजा आली. आम्ही आता तिथं मुंबईपासून आता आम्ही मांडव्याच्या जेट्टीवर आलेलो आहोत आणि अतिशय असा सुंदर एक अनुभव आम्हाला आज पाहायला मिळाला. कारण रस्त्याची दुरावस्था पाहता आणि एकदम कमी याच्यामध्ये वेळेमध्ये आणि मस्त आम्ही आणि आता बसची सेवा पण भविष्यात यातून चालू व्हावी अशी मी ही करतो आणि सर्व पर्यटकांना एक आग्रहाची विनंती करतो की आपण ह्या याच्यामध्ये वॉटर टॅक्सीमध्ये येऊन बसावं. याच्यामध्ये खूप चांगला एक अनुभव मला आज आला आणि मजा आली. खूप सुंदर मजा आली. या ठिकाणून जाता येईल. तळ कोकणात जाणारा पर्याय मार्ग असल्यामुळे
लोकांना भावेल निश्चित त्याच्यामध्ये रस्त्यांची अवस्था अतिशय दुरस्ता पाऊस अतिशय झाल्यामुळे, परंतु वॉटर टॅक्सीचा फायदा सर्वसामान्य जनतेप्रमाणे इतरांना देखील घेता येईल. उद्योजक आहेत या ठिकाणी, व्यावसायिक आहेत, त्या दृष्टिकोनातून निश्चित फायदा होईल आणि मग त्याचं स्वागतच आहे. असं म्हणजे उपयोगाची गोष्ट आहे ही आमच्यासाठी, आमच्या अलिबागकरांसाठी. कारण का आज आमचा जो माझा स्वतःचा हॉटेल व्यवसाय आहे, तर अशा प्रकारचे बसेस वगैरे म्हणजे टॅक्सी बसेस जर चालू झाल्या इथे, तर पब्लिक येण्याचा जो ओघ आहे तो अलिबागमध्ये आमच्या आणखीन वाढू शकतो. आणि त्यामुळे खरंच आज आम्ही खुश आहोत, म्हणजे अलिबागकर खुश आहोत. राणा और कड़ू का झगड़ा खत्म हो गया है. बच्चू कड़ू ने अपनी स्थिति स्पष्ट की है. हमें खुशी है कि राणा ने माफी मांगी. हमें बिना किसी कारण मेहनत करनी पड़ती. आपने जो उदारता दिखाई और अपनी गलती का एहसास हुआ, उसके लिए एक बार फिर से धन्यवाद. इसके लिए आभार मानता हूँ. 7 दिनों में इन सभी आंदोलनों में सुप्रिया सुले, राजू शेट्टी, गुलाबराव पाटिल द्वारा व्यक्त की गई भावनाएं, इसके लिए बच्चू कडू ने उन्हें धन्यवाद दिया. इसके साथ ही विधायक बच्चू कडू ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को भी उनकी मध्यस्थता के लिए धन्यवाद दिया. ज्यानं दिलगिरी व्यक्त केली त्याचा आनंद व्यक्त करतोय. उगाच आम्हाला अधिक हातपाय हलवा लागले असते, पण आपण जे काही मोठेपणा घेतला आणि चूक आपल्या लक्षात आली, त्याची माफी मागितली, त्याबद्दल खरं तर पुन्हा आपले आभार मानतो. आपण 2 पावलं मागे घेतले, आम्ही 4 पावलं मागे घेऊ. आम्हाला विनाकारण ऊर्जा खतम करायची नाही आहे, चांगल्या कामात ऊर्जा लावायची आहे. या सगळ्या आंदोलनामध्ये 7 दिवसामध्ये मग आमच्या सुप्रियाताईनं जे काही आमच्याबद्दल भावना व्यक्त केल्या असेल, आमचे राजू शेट्टी साहेब असेल, आमचे गुलाबराव पाटील असेल, सतेजचे पाटील असेल, नंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जे यशस्वी मध्यस्थी केली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. कारण आखरी काही वाद न पेटलेले बरे असतात, त्याच्यातून आउटपुट काही निघत नाही. आमचं थोबाड रोज टीव्हीत दिसतंय हे काही तुमच्या आमच्यात फरक पडणारं नाही. खऱ्या मुद्द्यावर आपल्याला काम करण्याची गरज आहे. मला पुरुषोत्तमराव तायडे माझ्या गावचे अतिशय बुजुर्ग आणि माझे खास गुरु म्हणून त्यांनी एक मॅसेज केला. तो मॅसेज जसच्या तसा तुम्हाला सांगतोय. त्यांनी सांगितलं, राणानं 2 पावलं मागे घेतले, तुम्ही 1 पाऊल मागे घ्या. आणि ही सगळी ऊर्जा तुम्ही आता काही कामी लावली आहे, ही ऊर्जा आता सतकार्यात खऱ्या अर्थानं कामाला लावा. त्या माणसाचा हा मॅसेज मी रात्रभर विचार करत होतो. आमच्या जिल्हा प्रमुखांनी सुद्धा बऱ्यापैकी ह्याच भूमिका मांडलेल्या आहेत. आणि म्हणून मित्र, या सगळ्या गोष्टीमध्ये आज माझा अपमान झाला, पण आम्हाला सामान्य माणसाचा अपमान होऊ नये द्यायचा आहे. मी लक्षात घ्या, तुमचं आमचं सगळी ताकद ही सामान्य माणसाच्या पाठीशी उभी करायची आहे. तो एकटा पडला नाही पाहिजे, हा विचारानं आम्हाला समोर जायचा आहे. आज के लिए बस इतना ही. देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज.